राधे. मी बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीनं स्वागत करतोय. आपण आता अशा ठिकाणी आलेलो आहोत नर्मदा परिक्रमा. आणि नर्मदा परिक्रमा करताना आपण उत्तर तटावरून दक्षिण तटावर आलेलो आहेत. सोनमुडा या ठिकाणी सोन नदीचा उगम आहे. आपण आता खाली या मंदिरामध्ये ज्या ठिकाणी उद्गम स्थळ आहे ते दर्शन करून आलेलो आहोत. ही सगळे आमचे यात्रेकरू आता आपण चाललेलो आहेत जीपमध्ये बसून. पण मी एक अनोखे दृश्य आपल्यासमोर मांडतोय. प्रत्येक जण कोण पायी परिक्रमा करतं, कोण गाडीनं परिक्रमा करतं, पण हे बाबाजी एक असे आहेत यांची परिक्रमा मी तुम्हाला दाखवतोय. हे परिक्रमा करत आहेत एक अनोखी परिक्रमा. हे दंडवत परिक्रमा आहे. आणि ती दंडवत परिक्रमा म्हणजे अशी आहे की एकदा दंडवत घातला का त्या ठिकाणी 108 वेळा त्या ठिकाणी दंडवत घालायचा. 108 वेळा दंडवत घालता घालता 108 दंडवत झाल्यानंतर मग पुन्हा पुढं जायचं. अशा पद्धतीची यांची आणि नर्मदा परिक्रमा चालू आहे. असे महात्मा असे कष्ट घेऊन तपश्चर्या करणारे ह्या भूमीवर आहेत म्हणून ही भूमी टिकलेली आहे. अशा पद्धतीचं असणारं हे दृश्य आपण बघत आहोत. एक अनोखं आणि चित्र मी आपल्यासमोर या ठिकाणी पेश करतोय. आमच्या बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीनं हे महात्मा कुठून आलेत काय माहीत नाहीत, ते बोलत नाहीत, पण यांची परिक्रमा जी चालू आहे ती दंडवत परिक्रमा. एक दंडवत घातला का 108 वेळा पुन्हा दुसरे बाकीचे दंडवत घालायचे. 108 पूर्ण झाले का मग पुन्हा पुढचा दंडवत. अशा पद्धतीचं ही परिक्रमा या ठिकाणी करतात. बघत आहोत अतिशय सुंदर. या ठिकाणी जग कशामुळं टिकून आहे, या हिंदू धर्म कशामुळं टिकून आहे, आपण सनातन धर्मामध्ये काय करायला पाहिजे हे कळतं. या ठिकाणी बघत आहोत असे महात्मा तपस्वी आहेत आणि म्हणून तर या ठिकाणी हे सगळं चालतं आहे. असं असणारे अनोखे दृश्य निश्चित आपल्याला आवडेल. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. राधे 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 राधे.